स्टुडंट्स, वेलकम टू माय अकॅडमी. शाहू स्क्रीनिंग टेस्टचा MCQच्या सिरीजमध्ये आपला टॉपिक चालू आहे कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स. या टॉपिकमध्ये आपण आज स्टार्ट करणार आहेत फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप्सचे डेफिनेशन किंवा फंक्शनल ग्रुप बद्दल इन्फॉर्मेशन आपण MCQ थ्रू घेणार आहे. तर शाहू स्क्रीनिंग टेस्टमध्ये याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आलेले होते. पॅसेज बेस्ड क्वेश्चन येतात. फॉर एक्झाम्पल पॅसेज बेस म्हणजे एक पॅसेज दिलेला असतो, त्यावरती 2 किंवा 3 क्वेश्चन विचारलेले असतात, किंवा या टॉपिकवरती विदाउट पॅसेज पण क्वेश्चन्स येतात. तर आपण काही क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली आहे. आपण लेट्स स्टार्ट विथ द पॅसेज बेस्ड क्वेश्चन. द क्वेश्चन नंबर, द नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट पॅसेज. तर बघा, हा पॅसेज आहे फंक्शनल ग्रुप्स बद्दल. तर फंक्शनल ग्रुप्स म्हणजे काय हे एक्सप्लेन केले या पॅसेजमध्ये आणि त्यावरती खाली क्वेश्चन्स दिले. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन इज passage based question. In hydrocarbon chain, one or more hydrogens can be replaced by halogen, oxygen, nitrogen and sulfur such that valency of carbon remains satisfied, and these elements are known as heteroatoms. These heteroatoms show specific properties to the compound and hence are called as functional groups. तर बघा, फंक्शनल ग्रुप्स कसे फॉर्म होतात. तर आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन्स आर द कंपाउंड्स विच आर हायड्रोजन अँड कार्बन कंटेनिंग. बट कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4 आणि कार्बन जर आपण एक कार्बन घेतला तर त्याच्या सराउंडिंगली आपल्याला 4 हायड्रोजन ॲटम्स लावावे लागतात. तर if we take a single carbon atom, its valency is 4. So to satisfy its valency by covalent bond, we have to put their hydrogens. The number of hydrogens added to the carbon is equals to 4 minus number of bonds. तर बघा, हा कार्बन सिंगल कार्बन आहे, तर इथं आपल्याला 4 हायड्रोजन्स ऍड करावे लागतील कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. तर बघा, असं जर कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्डिंग असेल तर ह्या कार्बन हायड्रोजन मधून समजा आपण हायड्रोजन रिप्लेस करून हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा सल्फर ऍड करत असू ह्या कंपाऊंड मध्ये, तर ह्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. तर या कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज चेंज होतात, तर ह्या प्रॉपर्टीज फक्त आणि फक्त ह्या हेटेरो ॲटममुळे चेंज होतात. त्यामुळे ह्या ग्रुप्सला किंवा ह्या ग्रुप्सला आपण म्हणतो फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल हॅलोजन ग्रुप म्हणजे क्लोराईड ग्रुप असू शकतो. ऑक्सिजन मध्ये 2 ते 3 टाइप्स येतात, जसं की अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. सल्फर मध्ये पण थायॉल. तर असे डिफरंट फंक्शनल ग्रुप आहेत. समजा आपल्याला इथं हॅलोजन ऍड करायचे, तर हॅलोजनची पण व्हॅलेन्सी पण असते, त्यामुळे हॅलोजन एक हॅलोजनला रिप्लेस करू शकतो. एक हॅलोजन एका हायड्रोजनला रिप्लेस करू शकतो. तसंच ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असल्यामुळं ऑक्सिजनला जर इथे रिप्लेस करायचं, हायड्रोजनला जर रिप्लेस करून ऑक्सिजनला पुट करायचं असेल तर 2 हायड्रोजन रिमूव्ह करावे लागतील. तसंच नायट्रोजनच्या पण केसमध्ये तसेच आहे. नायट्रोजनला जर पुट करायचं असेल तर त्याची 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला लागणार आहे. तर बघा, हे सगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत जे आपल्या नॉर्मल हायड्रोकार्बनची प्रॉपर्टी चेंज करतात. म्हणजे हा आहे मिथेन, तर मिथेनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतील जेव्हा आपण त्याच्यातला एखादा हायड्रोजन किंवा 1 or more than 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय आयदर हॅलोजन और ऑक्सिजन और नायट्रोजन और सल्फर. तर बघा, तर ह्या ज्या फंक्शनल ग्रुप्स आहेत, ह्या फंक्शनल ग्रुपच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. जसं की OH म्हणजे अल्कोहोल. तर ऑक्सिजन जॉईन केले आपण, तर तसंच त्यावरती बेस्ड क्वेश्चन्स आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप फ्रॉम द फॉलोइंग. तर फंक्शनल ग्रुपचे काही टाइप्स आहेत डिपेंडिंग अपॉन द ॲटम्स टू विच दे आर अटॅच्ड और डिपेंडिंग अपॉन द साइट और नंबर ऑफ हायड्रोजन दे आर रिप्लेसिंग. तर बघा, अल्डिहाइड हा ग्रुप कसा असतो. आता हा OH जो ग्रुप आहे OH, तर ह्या ग्रुपला आपण म्हणतो अल्कोहोल ग्रुप.
म्हणजे ह्याचा जर आपण गिवन आता बघा एक सेकंड हां जर आपल्याला गिवन कार्बन कंपाऊंड मध्ये किंवा गिवन हायड्रोकार्बन कंपाऊंड मध्ये अल्कोहोल ग्रुप ऍड करायचा असेल तर त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज अल्कोहोल सारख्या होतील. फॉर एक्झाम्पल मिथेन आहे, एक हायड्रोजन रिप्लेस करून OH टाकलं तर मिथेनॉल होईल म्हणजे मिथाइल अल्कोहोल, ज्याच्या प्रॉपर्टीज आता मिथेनच्या राहणार नाहीत तर अल्कोहोलच्या होतील. तसंच हा झाला अल्कोहोल फंक्शनल ग्रुप. त्याच्यानंतर हा सेकंड जो आहे हे फंक्शनल ग्रुप तुम्हाला लर्न करायला लागतील. तर बघा हा फंक्शनल ग्रुप आहे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, एका साईडला हायड्रोजन आणि दुसऱ्या साईडला कार्बन चेन. आता R म्हणजे कार्बन चेन, जसे आपण एक कार्बन दाखवले असे नंबर ऑफ कार्बनची चेन असू शकते. तर हा जो फंक्शनल ग्रुप असतो याला आपण अल्डिहाइड म्हणतो, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. तर हा असतो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप ज्याच्या प्रॉपर्टी आपण अल्डिहाइड म्हणजे आपल्या कार्बन मधले 2 हायड्रोजन रिप्लेस करून एक ऑक्सिजन पुट करणे आणि एका साईडला हायड्रोजन दुसऱ्या साईडला कार्बनची चेन असते. तर ह्या अल्डिहाइडच्या प्रॉपर्टीज नुसार म्हणजे जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आपण गिवन हायड्रोकार्बनला अटॅच केला तर त्या हायड्रोकार्बनच्या प्रॉपर्टीज अल्डिहाइडिक होतील. त्यानंतर हा जो आहे RC डबल बॉन्ड OR, तर हा फंक्शनल ग्रुप असतो कीटोन, म्हणजे डबल बॉन्ड O ऑक्सिजन अटॅच आहे पण इथं जसं एका साईडला R होतं दुसऱ्या साईडला हायड्रोजन होतं तसं ह्याच्या दोन्ही बाजूला R ग्रुप असेल म्हणजे कार्बनची चेन असेल तर त्याला म्हणायचं कीटोन फंक्शनल ग्रुप. आणि लास्ट फंक्शनल ग्रुप इज कार्बोक्सिलिक ऍसिड C डबल बॉन्ड O OA. तर कार्बोक्सिलिक ऍसिड तर बघा हा ऍसिडिक ग्रुप आहे. जेव्हा आपण 4 हायड्रोजन पैकी आपण 3 हायड्रोजन आर रिप्लेस्ड बाय 2 ऑक्सिजन and 1 hydrogen is attached to that functional group. This functional group is known as carboxylic acid. आणि नॉमेनक्लेचर देताना कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप असेल तर ऑइक ऍसिड असं नाव देतात. IUPAC नॉमेनक्लेचर जर द्यायचं असेल आणि COOH असा फंक्शनल ग्रुप असेल तर आपण ऑइक ऍसिड असं नाव देतो. जनरल नेम ह्याचा अल्कोहोल आहे, हा आहे अल्डिहाइड, हा आहे कीटोन आहे, हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. तर त्यानुसार आपल्याला विचारले अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप कुठला तर सेकंड ऑप्शन इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑल्सो फ्रॉम धिस पॅसेज. तर बघा IUPAC नेक्स्ट तर त्यांनी काय सांगितलंय आयडेंटिफाय द नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स इन द फॉलोइंग कंपाऊंड. तर नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स ह्या कंपाऊंड मध्ये किती आहेत बघायचं आपल्याला. तर फंक्शनल ग्रुप म्हणजे हायड्रोजनला रिप्लेस करून हेटेरो ॲटम्स किती जॉईन झाले, त्या हेटेरो ॲटम्स किती जॉईन झाले त्यानुसार आपण काय करतो फंक्शनल ग्रुपच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ठरवतो आणि फंक्शनल ग्रुपच्या वेगवेगळे नाव देतो. जसं की आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि इकडे एक कार्बन आहे इकडे एक कार्बन आहे म्हणजे हा आहे कीटोन ग्रुप. हा झाला फर्स्ट फंक्शनल ग्रुप. आता बघा इथला एक हायड्रोजन रिप्लेस करून इथं आलाय अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O, एका साईडला H आहे दुसऱ्या साईडला R. तर हा झाला अल्डिहाइड, हा झाला कीटोन. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप. आता बघा कार्बन डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR म्हणजे COOR. दिस इज ईस्टर ग्रुप. ह्या फंक्शनल ग्रुपला म्हणायचं ईस्टर. आणि हा वाला जो फंक्शनल ग्रुप आहे हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. जसं की लास्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं मी कार्बोक्सिलिक ऍसिड हा एक फंक्शनल ग्रुप झाला. आता आणखीन एक फंक्शनल ग्रुप दिसतोय त्याच्यात तर हा ROR म्हणजे COC. इकडे एक चेन पण त्या दोघांच्या कार्बनला जॉईन करणारा सिंगल ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे सिंगल ऑक्सिजन ॲटम आहे
तर या फंक्शनल ग्रुपला आपण म्हणू शकतो इथर. इथर या फंक्शनल ग्रुपचं नाव आहे इथर. तर हे सगळे फंक्शनल ग्रुप ह्याच्यामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या फंक्शनल ग्रुपचे नॉमेनक्लेचर जरी तुमच्या लक्षात नसतील तरी जिथे जिथे कार्बनच्या साईडचा हायड्रोजन रिप्लेस झालाय ते आपण कॅल्क्युलेट करणार. म्हणजे इथं रिप्लेस झालाय आपण नंबरिंग देऊ. आपल्याला क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स विचारले. तर हा झाला फर्स्ट फंक्शनल ग्रुप, हा झाला सेकंड फंक्शनल ग्रुप, हा झाला थर्ड फंक्शनल ग्रुप, हा फोर्थ, हा फिफ्थ. तर बघा आणखीन कुठला दिसतोय का? तर इतकेच फंक्शनल ग्रुप आहेत यामध्ये. कीटोन, अल्डिहाइड, ईस्टर, इथर, कार्बोक्सिलिक ऍसिड. तर हे सगळे फंक्शनल ग्रुप तुम्हाला 11th मध्ये डिटेल मध्ये येतील. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या नंतर नॉमेनक्लेचर असं IUPAC नॉमेनक्लेचर आपण जेव्हा कार्बन कंपाऊंडचं करणार आहे डिटेलिंग मध्ये तुम्हाला इथर, ईस्टर या सगळ्या ग्रुपचं नॉमेनक्लेचर 11th क्लास मध्ये आहे. फक्त तुम्हाला आता फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करता आले पाहिजे. तर RC डबल बॉन्ड OR असेल तर कीटोन असतो. RC डबल बॉन्ड OH असेल तर अल्डिहाइड असतो. RC डबल बॉन्ड OR असेल ईस्टर असतो. आणि RCOOH असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असतो. तर बघा 5 फंक्शनल ग्रुप असल्यामुळं ऑप्शन नंबर C इज अवर करेक्ट ऑप्शन. Let's move to the next question. एक सेकंड. हा वाला क्वेश्चन आपला राहिले. तर बघा IUPAC नेम ऑफ इमिडिएट हायर होमोलॉग ऑफ ऍसिटिलीन इज ऍसिटिलीन. तर बघा ऍसिटिलीन या वर्ड हा एक जनरल नेम आहे. ऍसिटिलीन हे जनरल नेम कशाचे आहे तर ऍसिटिलीन. तर हे जनरल नेम आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे ह्याचं आपण ह्याला इथाईन म्हणू शकतो कारण 2 कार्बन आहेत इथ आणि आईन. इथाईन म्हणू शकतो. ह्याचं जनरल नेम असतं ऍसिटिलीन. एक सेकंड. ह्याचं जनरल नेम आहे ऍसिटिलीन. तर ह्यांनी काय विचारले की हायर होमोलॉगस सिरीज सांगितली होती तुम्हाला. तर बघा होमोलॉगस सिरीज इज अ सिरीज ग्रुप ऑफ कंपाउंड containing same general formula but different in their molecular weight by CH2 group. म्हणजे ह्याचा हायर होमोलॉग शोधायचा म्हणजे काय करायचं आपल्याला की हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काईन होमोलॉगस सिरीज. अल्काईन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काईन सिरीज असते. अल्केन म्हणले तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्कीन म्हणलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि अल्काईन म्हणलं तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. तर त्या प्रॉपर्टीनुसार किंवा त्या सेकंडरी सफिक्स म्हणू शकतो आपण. तर ह्या होमोलॉगस सिरीजचा एक हायर म्हणजे इमिडिएट हायर होमोलॉग विचारलाय. इमिडिएट हायर म्हणजे इथं 2 कार्बन आहेत ना. तर होमोलॉगस सिरीजचा सक्सेसिव्ह मेंबर शोधायचा असेल तर नंबर ऑफ कार्बन मध्ये आणखीन एक ग्रुप CH2 ग्रुप ऍड करायचा. जसं की इथे 1 कार्बन आहे, हा दुसरा आहे, आणखीन 1 कार्बन अटॅच करायचं आणि आपल्याला हायर होमोलॉग मिळून जातो. तर आणखीन 1 कार्बन अटॅच करताना फक्त लक्षात घ्यायचं की आधीच्या कार्बनला हा कार्बन अटॅच असला पाहिजे. आता आपल्याला जर ह्याला कार्बन आणखीन 1 अटॅच करायचंय तर ह्याची व्हॅलेन्सी 5 होईल. त्यामुळे एक हायड्रोजन हा रिमूव्ह करायचा आणि मग CH2 ग्रुप ऍड करायचा. तर होमोलॉगस सिरीज डिफर बाय CH2 ग्रुप म्हणजे की सक्सेसिव्ह मेंबर्स ऑफ होमोलॉगस सिरीज हॅव 14 युनिट एक्स्ट्रा. म्हणजे कार्बनचं मास 12, हायड्रोजन 2 + 2 14. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही सिरीजचा हायर होमोलॉग शोधायचा असेल तर त्या गिवन कंपाऊंड मध्ये CH2 ग्रुप ऍड करून द्यायचा. तर ह्याच्यामध्ये CH2 ग्रुप ऍड केल्यानंतर आपल्याला काय भेटतं बघा. तर हा हायड्रोजन इथला, हा कार्बन, हा ट्रिपल बॉन्ड. त्यानंतर आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करून CH2 ऍड करायचं.
म्हणजे कार्बन आणि CH2. हा झाला हायर होमोलॉग ऑफ ॲसिटायलिन सिरीज सक्सेसिव्ह किंवा नेक्स्ट मेंबर म्हणू शकतो आपण. तर याचं नाव विचारले तर बघा याचं IUPAC नाव विचारले तर आपण IUPAC नॉमेनक्लेचर देताना रूल्स लक्षात ठेवायचे की आपण आधी प्रिफिक्स प्लस रूट वर्ड्स प्लस सफिक्स. तर इथं प्रिफिक्स ह्या चेनला कुठलाही सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच नसल्यामुळं प्रिफिक्स द्यायचं नाही. रूट वर्ड म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स काउंट करा तर 3 आहेत. 3 जर कार्बन असतील तर गिवन कंपाऊंड कुठल्या सिरीजचा असतो तर 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतो प्रोप. त्याचा रूट वर्ड असतो प्रोप. आता बघा रूट वर्ड झालं सफिक्स लावा. आता सफिक्स येतं ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असेल तर ही असते अल्काईन सिरीज. अल्काईन सिरीजचं नॉमेनक्लेचर देताना आपण सफिक्स YN देतो तर प्रोपाईन देऊ शकतो किंवा प्रोप 1 म्हणजे पोझिशन जर डिनोट करायची असेल तर प्रोप 1 आईन. प्रोप 1 इन. इन म्हणजे ENE नाही YNE असेल तर ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE लिहायचं. आता बघा प्रोपाईन तर ऑप्शन नंबर ए मध्ये प्रोपाईन दिले तर हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. तर लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा आपला झालाय. एक सेकंड. तर हा क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन. हा पण सेम होमोलॉगस सिरीजचा हायर मेंबर विचारलाय. क्वेश्चन व्यवस्थित रीड करत चला नाहीतर कंपाऊंड बघून डायरेक्ट ह्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर द्यायला जायचं नाही. आपल्याला विचारले ह्या कंपाऊंडचा हायर होमोलॉगस सिरीजचा IUPAC नॉमेनक्लेचर विचारले तर CH3 CH2 2 टाइम्स. CH2 बाहेर जाऊन लिहिले म्हणजे 2 टाइम्स CH2 आहे आणि हा कंपाऊंड व्यवस्थित लिहून घ्या. जर असं ब्रॅकेट मध्ये 2 3 4 असं काही दिलेलं असेल तर पहिलं त्या चेनला एक्सपांड करा आणि मग हायर होमोलॉग शोधायला जाता तर चुकणार नाही. तर बघा CH3 CH2 तर एक CH2 झाला आणखीन एक CH2 आहे तर CH2 टेकन ट्वाइसचा मिनिंग असतो हा. याला आपण CH2 टेकन ट्वाइस असं लिहू शकतो जे की इथे लिहून दाखवले. त्याचं एक्सटेन्शन हे असतं तर त्याच्या एक्सटेन्शन मध्ये आपण हे लिहिलं तर बघा काय येईल पुढं OH म्हणजे हा अल्कोहोल ग्रुप आहे. अल्कोहोल होमोलॉगस सिरीजचा आपल्याला हायर मेंबर शोधायचा आहे. इमिडिएट हायर मेंबर म्हणजे ह्याच्या नंतर एक CH2 ग्रुप ऍड केला यामध्ये तर इमिडिएट हायर होमोलॉग मिळेल आपल्याला. तर इमिडिएट हायर होमोलॉग मिळण्यासाठी आपण इथल्या एका हायड्रोजनला रिप्लेस करू. इथं ऍड करू एक्स्ट्रा CH2 ग्रुप OH. हां तर बघा CH3 CH2 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 OH हा झाला हायर मेंबर ऑफ दिस अल्कोहोल होमोलॉगस सिरीज. तर आता ह्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला द्यायचंय तर ज्या साईडनी फंक्शनल ग्रुप जवळ असेल त्या साईडनी आपण पॅरेंट चेन. तर पॅरेंट चेन आपल्याला हीच आहे बघा ही पॅरेंट चेन आहे ज्याच्यामध्ये 4 कार्बन्स आहेत आणि फंक्शनल ग्रुप जो आहे त्याच्या साईडने आपण नंबरिंग द्यायला चालू करणार आहेत. तर 1 2 3 आणि हा झाला 4. तर बघा हे जे 4 आहे 4 कार्बन कंटेनिंग ग्रुप आहे आणि याचं नॉमेनक्लेचर द्यायचं. तर आपला रूल काय होता तर बघा प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स. सफिक्स मध्ये पहिले प्रायमरी सफिक्स आणि नंतर सेकंडरी सफिक्स. तर बघा ह्या कंपाऊंड मध्ये आपण प्रिफिक्स आपल्याला ह्या कंपाऊंड मध्ये नाहीये. बघा पॅरेंट चेनला कुठलाही हेटेरो ॲटम अटॅच नाहीये किंवा पॅरेंट चेनच्या बाहेर कुठलाही ॲटम अटॅच नाहीये. तर बघा प्रिफिक्स नाहीये. रूट वर्ड काही तर 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा रूट वर्ड असतो ब्यूट. त्यानंतर रूट वर्ड झालं. सफिक्स मध्ये प्रायमरी सफिक्स शोज द नंबर ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. तर कार्बन कार्बन सगळीकडे सिंगल बॉन्ड असल्यामुळं हा आहे अल्केन.
तर त्यामुळं आपण त्याचा एन इथं लिहिणार आहे, ब्यूट एन. आता बघा सेकंडरी सफिक्स द्यायचे आहे. सेकंडरी सफिक्स द्यायचा आहे आपल्याला. तर सेकंडरी सफिक्स म्हणजे फंक्शनल ग्रुपचं नेम. आता ही अल्कोहोल सिरीज आहे. OH म्हणजे अल्कोहोल. तर अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर देताना आपण गिवन कंपाऊंडला OL अटॅच करायचं असतं. इथं OL अटॅच करायचं आपल्याला, पण आपण डायरेक्टली OL अटॅच करणार नाही. जर इथं कुठलंही वॉवेल असेल आणि आपल्याला पुढे सेकंडरी सफिक्स ॲड करायचं असेल तर त्या वॉवेलला आपल्याला एलिमिनेट करायला लागतं. तर इथं ई असल्यामुळं याला एलिमिनेट करा आणि फंक्शनल ग्रुपची पोझिशन मेन्शन करा. फंक्शनल ग्रुप फर्स्ट पोझिशनला आहे आणि आहे तो अल्कोहोल. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप असेल तर नॉमेनक्लेचर देताना फक्त ओल लावायचं त्याला, कारण इथं अल्कोहोल ग्रुप आहे त्यामुळे इथं OL लागणार आहे. तर हा झाला ब्युटेन 1 ओल किंवा 1 ब्युटेनॉल. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. मोस्ट ऑफ द स्टुडंट मिस्टेक कुठं करतात बघा, हा कंपाऊंड बघतात, IUPAC नेम द्यायचं इथपर्यंत क्वेश्चन वाचतात आणि डायरेक्ट प्रोपॅनॉल देतात. तर ह्याचं नाव जरी प्रोपॅनॉल असेल तर क्वेश्चनमध्ये हायर होमोलॉगचं नाव विचारले, काही काही वेळा लोअर होमोलॉगचं पण नाव विचारतात. तर क्वेश्चन व्यवस्थित रीड करत चला, कारण जर लोअर होमोलॉग म्हणला असता ह्याचा तर इथेनॉल आला असता, 2 कार्बन कंटेनिंग. पण हायर विचारले त्यामुळे आपण काय करणार आहे, ह्याला CH2 ग्रुप ॲड करून मग याचं नॉमेनक्लेचर देणार आहे. तर IUPAC नॉमेनक्लेचर देताना कन्फ्युजनचे पॉईंट भरपूर आहेत. तर तुम्ही रूल्स जे आहेत IUPAC नॉमेनक्लेचरचे ते लर्न करा आणि नंतरच कंपाऊंडचं नाव द्यायला स्टार्ट करा. तर हे झाले काही एक्झाम्पल. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हां, हा क्वेश्चन तर तुम्हाला सगळ्यांना येतच असेल. जसं की जनरल फॉर्म्युला मी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की अल्काईन जर ग्रुप असेल तर जनरल फॉर्म्युला काय असतो, तर CnH2n-2. हा झाला अल्काईन सिरीज. अल्काईन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. तर अल्काईन सिरीजचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट ऑप्शन. सो अशा प्रकारच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण आणखीन करणार आहे. तोपर्यंतसाठी तुम्हाला सांगितल्यासारखं IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल परफेक्टली लर्न करा आणि आणखीन एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रकारचे सिमिलर क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग टेस्टमध्ये विचारले जाऊ शकतात. जसं की पॅसेज बेस्ड क्वेश्चन आपण घेतलाय किंवा पॅसेज बेस्ड 1 किंवा 2 क्वेश्चन येतात. कुठल्याही टॉपिकवरती येऊ शकतात. ते कार्बन कार्बन कंपाऊंड्सवरती येतात, मेटल्स नॉन मेटल्स येऊ शकतात, पिरियॉडिक टेबलवरती येऊ शकतात. त्यानंतर आणखीन आपले कंपोजिशन ऑफ मॅटर इनसाइड द ॲटम. म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमध्ये पॅसेज बेस्ड क्वेश्चन असतोच. मोस्टली पॅसेज बेस्ड क्वेश्चनचा आपल्याला पॅसेजमधल्या इन्फॉर्मेशनचा करेक्ट यूज करता आला पाहिजे आणि त्यानंतर आपण पॅसेज बेस्ड क्वेश्चन सॉल्व करण्याचा ट्राय करू शकतो. तर बघा एकदम इझी टाईपचे क्वेश्चन असतात. तितक्या हाय लेवलचे IUPAC नॉमेनक्लेचर पण येणार नाही. नॉर्मल सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, अल्केन अल्किन अल्काईन, अल्कोहोल, अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ॲसिड अशा प्रकारच्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर द्यायला येऊ शकतं. तर अशा कंपाऊंड्सची प्रॅक्टिस करणं चालू ठेवा.